श्रद्धास्थान हिंदूंना वाटतं. परंतु असं केलं म्हणजे हिंदूमध्ये नेता होता येतं म्हणून, किंवा अतिरेकी भूतकाळाच्या ओझ्याच्या परिणामामुळे अतिरेकी तिरस्कार, द्वेष, शत्रुता, संशय याच्या पोटी रोज एक नवीन प्रकरण काढणे हे कसं चालेल? हे नाही चालणार. आमच्या इथे आमचंच खरं, बाकी सगळ्यांचं चूक चालणार नाही. हे सगळं वेगवेगळं असेल तरी मिळून मिसळून राहू. आमच्या व्यवहारामुळे दुसरीची अडचण होणार नाही हे पाहू. आणि जितकी श्रद्धा माझं जे काही आहे त्याच्याविषयी माझी आहे, तितकी श्रद्धा माझी दुसऱ्याचं जे आहे त्याच्याविषयी असेल. हा व्यवहार आम्हाला पाळावा लागेल. मग मतांतरण चालणार नाही. स्वतःहून रेव्हरंड नारायण वामन टिळकांसारखा कोणी मतांतरित होईल तर होईल, काही त्याला हरकत नाही. परंतु लोभ, लालच, जबरदस्तीने, आक्रमकपणे इतरांच्या देवी देवतांची हेटाळणी करत चाललेला प्रयत्न हा आमच्या देशाचा नाही आहे. हा आमच्या राष्ट्रीय जीवनात सामावू शकत नाही. हे स्पष्ट झालं पाहिजे. याच्यात काही कोणाचा उपमर्द नाही, कोणाची हेटाळणी नाही, सगळ्यांचा स्वीकार आहे. रामकृष्ण मिशनमध्ये आजही 25 डिसेंबर साजरा करतात. हे आम्ही करू शकतो कारण आम्ही हिंदू आहोत. पण आमचा प्रश्नच नाही आहे ना. आम्ही सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहतोच आहोत जगात, अनादिकालापासून आजही राहतो. हे जीवन जर, ही हार्मनी जर जगाला पाहिजे असेल तर आपल्या देशात याचं मॉडेल उभं करायचं म्हणजे ही हार्मनी आपल्या देशात असली पाहिजे. श्रद्धेचा आदर, त्यामुळे राम मंदिर झालं पाहिजे, ते होत आहे. हिंदूंची श्रद्धास्थान हिंदूंना वाटतं. परंतु असं केलं म्हणजे हिंदूमध्ये नेता होता येतं म्हणून, किंवा अतिरेकी भूतकाळाच्या ओझ्याच्या परिणामामुळे अतिरेकी तिरस्कार, द्वेष, शत्रुता, संशय याच्या पोटी रोज एक नवीन प्रकरण काढणे हे कसं चालेल? हे नाही चालणार. शेवटी आपलं सोल्युशन काय आहे? जगाला आपल्याला दाखवायचं आहे की आपण सगळे एकत्र नांदू शकतो. आपल्या देशात त्याचा छोटासा प्रयोग झाला पाहिजे. तो प्रयोग करताना आहेत आमच्या या सगळ्यांना सामावून घेणाऱ्या अनेक पंथ संप्रदायांच्या विचारधारा आमच्या इथे आहेत. आता काही बाहेरूनही आल्या आहेत ज्यांच्यामध्ये चुकीनी का होईना पण कट्टरपणाची परंपरा आहे. त्यांचं राज्य इथे राहिल्यामुळे त्यांना असं वाटतं की आमचं पुन्हा राज्य आलं पाहिजे. पण आपला देश आता संविधानानुसार चालतो. तिथं कोणाचं राज्य नसतं. जनता आपली प्रतिनिधी निवडून देते. जे निवडून येतील ते राज्य चालवतील. राज्य जनतेचं असतं. तो वर्चस्वाचा जमाना गेला हे लक्षात यायला पाहिजे. आणि ही जुनी भांडणं आहेत. ही जुनी भांडणं विसरून आपण सामावून घेतलं पाहिजे सगळ्यांना. हा अलगाव आजपर्यंत चालतो, हे भांडण आजपर्यंत चालू आहे. याचं कारण काय आहे? वेळोवेळी ही आठवण देण्याचा प्रयत्न झाला की ठीक आहे, पूजा तुमची कोणची हा प्रश्न नाही, इथे एकत्र गुण्यागोविंदाने आपण नांदू शकतो. ही संस्कृती ते शिकवते. पण वेळोवेळी त्यात खोडा घालायचाही प्रयत्न झाला. लास्ट बटवन खोडा औरंगजेबाने घातला. तेव्हा हे होत चाललं होतं ऍसिमिलेशन. हे करू इच्छिणारे तिकडे जे होते दाराशिकोह सारखे त्यांचा निपात करून टाकला त्यांनी. आणि पुन्हा एकदा एक कट्टरपणाची राजवट अनुभवली. 1857च्या वेळेला ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. गोहत्याबंदीचा आदेश काढला दिल्लीच्या बादशाहाने, बहादूरशाह जफरने. राम मंदिर हिंदूंना द्यायचं ठरलं तिथे अयोध्येत, एक मौलवी आणि एक संत यांच्या पुढाकाराने. पण इंग्रजांना हे लक्षात आलं की हे आपसात भांडणारे लोक किती काही भांडत असले तरी आमच्यासारखा विदेशी असेल तर सगळे एक होऊन आम्हाला हाकलायला लढायला लागतात. त्यामुळे यांना तोडून ठेवलं पाहिजे. त्यांनी पुन्हा दुसरा प्रयत्न केला आणि हा अलगाववाद उत्पन्न केला. त्या कारस्थानाला बळी पडून पाकिस्तान झालं.
स्वतंत्र भारतामध्ये आम्हाला भारतात राहायचं आहे असं म्हणणारे सगळे लोक होते. मग भारतात राहायचं आहे आणि भारतीय होऊन राहायचं, आपण सगळे एक आहोत. वेगळेपणाची भाषा कशी, वर्चस्वाची भाषा कशी? कोण मायनॉरिटी कोण मेजॉरिटी, सगळे सारखेच आहेत. या देशाची परंपरा म्हणते पूजा ज्याची त्याची त्याला लखलाव आहे. आपसात नीट वागा, नियम कानून पाळून चाला. आणि म्हणून या वर्चस्ववादाचा, कट्टरपणाचा विसर पाडून स्वतःला या देशाच्या सर्वसमावेशक संस्कृतीशी एकरूप झालं पाहिजे. आणि या देशाची सर्वसमावेशक संस्कृती परंपरेने ज्यांच्याकडे चालत आली आहे त्यांनी सुद्धा का भीती वाटते? आपण विघटित आहोत म्हणून भीती वाटते. संघटित व्हा, सशक्त व्हा, कुणाची भीती वाटणार नाही. जे भीती दाखवतात त्यांना भीती वाटेल इतके सशक्त व्हा. पण कुणाला भीती दाखवू नका. ना भय देत काहू को, ना भय जानत आप. ऐसे भारतीय को देखकर जगत डरावे आप. असं झालं पाहिजे. आपली दृष्टी साफ झाली पाहिजे. आपल्या देशात सगळ्या प्रकारचे लोक आहेत, पण आपलं राष्ट्र हे सनातन चालत आलेलं प्राचीन राष्ट्र, इंग्रजांनी तयार केलेलं राष्ट्र नाही आहे. राष्ट्र हे आपलं सत्तेशी निगडीत नाही आहे. संस्कृती, धर्म, सत्य यांच्याशी निगडीत आहे. आणि म्हणून ते त्या काळापासून चालत आलेलं आहे. सृष्टीच्या उत्पत्तीपासून तिला लागू असलेला धर्म हा आपल्या देशाचा आधार आहे.